श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 जुलै 2024 वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. एकादशी म्हटलं तर श्रीहरी विष्णूंना ही तिथी समर्पित आहे. श्रीहरी विष्णूंची ही सर्वात आवडती तिथी आहे. या दिवशी आपण काही सेवा केल्या त्या अत्यंत फलदायी ठरत असतात. त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. तर तुळशीच्या पानावर कुठली सेवा करायची आहे, काय सेवा करायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, वर्षभरात 24 एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीचं हे वेगवेगळं महत्त्व असतं. त्याचबरोबर त्याच कारणानं प्रत्येक एकादशी तिथीला आपण भगवान श्रीहरी विष्णूंची विविध रूपांची पूजा करत असतो. यामुळे आपल्याला प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांचं दर्शन होत असतं. तर या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांवर उपाय करायचा आहे. तुळशीची पानं तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. बघा, तुम्ही 5 तोडा, 10 तुमच्याकडे जेवढी असतील ना तेवढी चालणार आहे. 1000 जरी असतील तरी चालतील, 1 असेल तरी काहीच हरकत नाही. तर तुम्हाला ही सेवा करायची आहे. एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळस तोडायची नाही. त्याचबरोबर एकादशीला तुळशीला पाणी देखील घातलं जात नाही, हे मात्र लक्षात घ्या. तर काय करायचं आहे तुम्हाला, या दिवशी सकाळी तुमच्या घरात विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा श्रीहरी विष्णूची मूर्ती असेल, फोटो असेल, नाहीच तेही शक्य नसेल तर अगदी बाळकृष्ण असेल आणि तोही नसेल तर आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल, यावर जर तर काय करायचं आहे, तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्र नामावली तुम्हाला पठण करायचे आहे. आता बघा, एक नाव घेतलं, नमा बोललं की ते तुम्हाला ते तुळशीचं पान त्यांच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी किंवा कृष्णाच्या चरणी ते अर्पण करायचं आहे. पुन्हा दुसरं नाव घ्यायचं आहे, पुन्हा दुसरं पान अर्पण करायचं आहे. असं करत करत तुम्हाला ही विष्णू सहस्र नामावली पठण करायची आहे. बघा, तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. परंतु तुम्ही म्हणाल मी आता अर्ध करते मग अर्ध, असं नाही. थोडंसं वाचायला ते कठीण आहे संस्कृतमध्ये असल्यामुळं, पण तरी देखील तुम्हाला नक्कीच येईल आणि तुम्हाला ती पानं अर्पण करायची आहे. आता बघा, 5च पानं किंवा 2च पानं तर काय, अगदी एकच पान जरी असेल तर काय करायचं, एक पान घ्यायचं, एक नामावलीचं एक बोललं की अर्पण करायचं, पुन्हा ते हातात घ्यायचं, पुन्हा दुसरं बोलायचं आहे अर्पण. असं करत करत पूर्ण विष्णू सहस्र नामावली तुम्हाला पठण करायचे आहे. अगदी श्रद्धेने करा. बघा, श्रीहरी विष्णूंना या दिवशी जर तुळस अर्पण केली ना, ती अतिशय त्यांना प्रिय आहे. त्यांनी तुळशीशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण आहे, हे मात्र लक्षात घ्या. आणि त्यांची जिथे जिथे सेवा केली जाते, ज्या घरात सेवा केली जाते ना, तिथे लक्ष्मी माता ही आपोआप येते. सर्वांनाच माहिती आहे, माता लक्ष्मी ही चंचल असते. त्यामुळे ती श्रीहरी विष्णूंची जर पूजा केली ना, तेथे माता लक्ष्मी नक्कीच वास करत असते. त्या घरात सुख समृद्धी राहत असते, आनंद ऐश्वर राहत असतो. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बघा, तुम्ही 2 जोडीची पानं घ्यायची आहे आणि आदल्या दिवशी तुम्ही जो काही देवाला पाणी ज्या भांड्यात घेत असाल, कुठल्या तांब्यात घेत असाल, त्या तांब्यात रात्री दशमीच्या दिवशी रात्री तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यात तुम्हाला 2 तुळशीचं पानं ते टाकायचे आहेत आणि ते झाकून ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा बघा मूर्ती किंवा विठ्ठलाचे जे काही तुमच्याकडे असेल ना, विठ्ठलाची असली तरी चालेल, श्रीहरींची जरी असेल तरी चालणार आहे. तर त्यावर अभिषेक तुम्हाला करायचा आहे. आता तुम्ही पंचामृताने जरी केला ना तरी तुम्हाला एकादशीच्या दिवशी नंतर तुम्हाला या पाण्याने अभिषेक करायचा आहे. म्हणजेच हा जो पाणी तुम्ही दशमीला भरून ठेवलं होतं त्याने अभिषेक करायचा आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि
ही सेवा त्याचबरोबर आपल्या सर्वांना उपवासच असणार आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही उपवास नाही केलात किंवा केलात तरी त्या एकादशीला तुम्हाला श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि नैवेद्य बघा, तुम्ही फळं अर्पण करू शकता. उपवासाचे पदार्थ तुम्ही जे काही खात असाल, खिचडी, साबुदाणा, काही जे खात असाल ते तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि हा नैवेद्य तुम्ही अर्पण करत असताना त्यावर तुळशीचं पान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुळशीचं पान ठेवताना ते पालथं पान ठेवायचं आहे, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर या दिवशी पितरांची सेवा देखील केली ना तितकीच प्रभावी ठरते. जो काही पितृदोष असतो ना तो देखील याने दूर होत असतो, अशी ही तिथी आहे. तर ज्यांना एकादशीच्या उपवासाला सुरुवात करायची आहे ते देखील या दिवसापासून एकादशीला उपवास करू शकतात. त्याचबरोबर बघा, या दिवसापासून श्रीहरी विष्णू हे योग निद्रेला जात असतात. असं म्हटलं जातं, आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही ही सेवा करत असताना अगदी श्रद्धेने, विश्वासाने करा. बघा, तुमची जी काही इच्छा आहे, ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही श्रीहरी विष्णूंना सांगायचे आहे. आणि तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जितका जमेल तितका जास्तीत जास्त जप करायचा आहे. एकादशीची तिथी ही बघा, त्या दिवशी काही उपवास केले, काही सेवा केल्या तर त्या नक्कीच फलदायी ठरत असतात. त्यामुळे पापातून मुक्ती होत असते असं देखील म्हटलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.